भावनेमध्ये सगळं काही त्याला चालतं, सगळं काही. मग त्या भावनेमध्ये बघा, भाव का भूका हूं मैं बस, भाव ही एक सार है, भाव से जो भजे सो भव से बीड़ा पार है. काय मुद्दा आहे? भाव. म्हणून असा जो भाव आहे, तुम्ही म्हणसाल महाराज आता अभंगाच्या अर्धाच किलोमीटर दूर राहिलो आपण, अर्धा किलोमीटर आलो पहा जवळ, आता लय जवळ आलो. चार असलेल्या संप्रदायाच्या प्रमुख भूमिका आपण बघितल्या की ज्या कोणतीही किंमत देऊन आपल्याला विकत घेता येऊ शकत नाही. स्वतः जगल्याशिवाय त्या गोष्टीची किंमत वजा होत नाही. मग ऐका दादांनो, अशी किंमत मोजणारे आतापर्यंत कोण कोण होते ऐका. ज्यांनी भक्ती दिली, ध्यान देऊन ऐका, झालं कीर्तन. ज्यांनी विश्वास दिला, ज्यांनी श्रद्धा ठेवली, ज्यांनी भाव दिला, यादी देतो त्यांची. त्यांच्या करता उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्य घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदास संख्य कविराच्या मागे शेलेवेनी सजन कसाया विकू लागे मावस माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सुराना घडू पुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरे ओळी. असं जो सगळं कुठपर्यंत पुंडलिकासाठी आज हुनी तिष्ठत तुका म्हणे मात. कशाच्या बळावर? भक्तीच्या बळावर. कशाच्या बळावर? विश्वासाच्या बळावर. कशाच्या बळावर? श्रद्धेच्या बळावर. आणि कशाच्या बळावर? भावाच्या बळावर. म्हणून या असलेल्या भक्तीलाही किंमत आहे, या असलेल्या दर्जेदार विश्वासालाही किंमत आहे, आणि या संप्रदायात सांगितलेल्या संतांनी श्रद्धेलाही किंमत आहे. आणि सर्वात मोठी किंमत मोजावी लागते ती म्हणजे भाव. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की असा जो भाव आहे त्या भावामध्ये देवा खंड पडू देऊ नको, अंतराय होऊ देऊ नको.